नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च YouTube चॅनल, ज्याच्याद्वारे आपण दररोज तुमच्यासाठी इथे नवनवीन गव्हर्नमेंट जॉब वॅकन्सी, प्रायव्हेट जॉब वॅकन्सी, एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ जे आहे ते घेऊन येत असतो. असाच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ इथे आपण घेऊन आलेलो आहोत. सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत इथे ही जॉब वॅकन्सी आहे. तर कोणत्या पदांसाठी ही वॅकन्सी असणार आहे, याच्यासाठी काय एज्युकेशन क्रायटेरिया आहे, अप्लाय कसं करायचं आहे, एक्झाम होणार आहे, इंटरव्ह्यू होणार आहे, संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ जे आहे तुम्हाला इथे दररोज बघायला मिळतील. सो मित्रांनो, इथे UPSC अंतर्गत ड्रग इन्स्पेक्टरच्या जागा ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत. सो त्याची संपूर्ण डिटेल माहिती आपण इथे बघणार आहोत. सो कोण यासाठी अप्लाय करू शकतं, यासाठी इलिजिबिलिटी काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, संपूर्ण डिटेल जे आहे आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. त्यामुळे तुम्ही जर ड्रग इन्स्पेक्टरसाठी तयारी करत असाल, यासाठी अप्लाय करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही UPSC ची ऑफिशियल वेबसाईट आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्याद्वारे तुम्ही जे आहे इथे संपूर्ण डिटेल जे आहे चेक करू शकता. सो आपण डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे इथे बघूया आता. सो इथे ही तुम्हाला ऍडव्हर्टाइज नंबर 07/2026 UPSC अंतर्गत इन्व्हाइट ऑनलाईन रिक्रुटमेंट ऑफ ऍप्लिकेशन. सो बऱ्याच ह्याच्यामध्ये जागा आहेत, बऱ्याच जागांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. सो आपण ड्रग इन्स्पेक्टरसाठी स्पेशली हा व्हिडिओ आहे. फार्मा रिलेटेड जे आहेत आपल्या चॅनलवरती बरेच विद्यार्थी आहेत आणि सध्याच MPSC ची एक्झाम झाली, त्याचे इंटरव्ह्यू सुद्धा चालू आहेत. सो जे इंटरव्ह्यूसाठी इलिजिबल आहेत त्यांनी नक्कीच इंटरव्ह्यूची चांगली तयारी करा. काही डाऊट असतील MPSC ड्रग इन्स्पेक्टर रिलेटेड ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती विचारू शकता. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. सो ड्रग इन्स्पेक्टरसाठी तयारी करणाऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तो डायरेक्ट आपण जी आहे फार्मसी रिलेटेड ड्रग इन्स्पेक्टरची वॅकन्सी आहे ती इथे बघूया. सो इथे ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्ही बघू शकता 52 सिरियल नंबर आहे, त्याच्यावरती तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टरचे जे डिटेल आहे ते मिळतील. ही PDF जी आहे त्याची लिंक सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. तसंच आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुला व्हिडिओच्या खाली मिळालेली आहे, त्याच्यावरती सुद्धा डायरेक्टली तुम्ही ही PDF जी आहे ती बघू शकता. सो वॅकन्सी नंबर इथे दिलेला आहे तुमचा जो आहे 260607522127 हा वॅकन्सी नंबर आहे आणि सिरियल नंबर जो आहे 52. सो 186 सो जवळजवळ 186 पदांसाठी जी आहे इथे ही वॅकन्सी निघालेली आहे. सो 186 वॅकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ ड्रग इन्स्पेक्टर, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन सिडस्को अंतर्गत, तसेच डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ फॅमिली वेलफेअर यांच्या अंतर्गत ह्या 186 जागांची ही वॅकन्सी आहे. रिझर्वेशन कशा प्रकारे असणार आहे बघा. सो अनरिझर्व ओपन कॅटेगरीसाठी 55 जागा, EWS साठी इथे 41 जागा आहेत, ओबीसी अंतर्गत तुम्ही अप्लाय करत असाल तर 39 जागा, SC अंतर्गत 35, ST अंतर्गत 16, PWDच्या 8 जागा. सो अशी ही 186 इथे रिझर्वेशन कशा प्रकारे आहे ते दिलेलं आहे. कॅटेगराईज केलेले आहेत 186 जागा. सो तुम्ही ज्या कॅटेगरीत येता त्या अंतर्गत जे आहे अप्लाय करू शकता. सो 186 वॅकन्सी रिझर्व फॉर कॅन्डिडेट बिलॉंगिंग अ कॅटेगरी पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी. कॅटेगरी वाईज PWD साठी जे आहे ऍज पर फॉलो इथे रिझर्वेशन असणार आहे. सो कशा प्रकारे आहे ती पूर्ण माहिती आहे ती ह्याच्यामध्ये दिलेली आहे. सो तुम्ही फिजिकल डिसेबिलिटी अंतर्गत येत असाल तर कशा प्रकारे इथे रिझर्वेशन आहे ते बघायचं आहे. सो पे स्केल जे आहे तुम्हाला इथे आहे लेवल 8चं पे स्केल यासाठी मिळणार आहे. इन द पे मॅट्रिक्स ऍज पर 7th CPC. सो 7व्या वेतन आयोगानुसार लेवल 8चं जे आहे तुम्हाला इथे पे स्केल या पदासाठी मिळणार आहे. सो तुम्हाला याच्या अंतर्गत इन हँड सॅलरी जवळजवळ पे स्केल तुमचं 8चं जे आहे एक 50,000 पासून 1 लाख अबाव पर्यंत इथे सॅलरी मिळते. सो खूप छान प्रकारे इथे सॅलरी असणार आहे. सो इन हँडच तुम्हाला ती 75-85च्या अबाव जी आहे सॅलरी इथे मिळणार आहे. एज याच्यासाठी दिलेला आहे बघा इथे 30 इयर फॉर ओपन कॅटेगरी अनरिझर्व, 30 इयर्स फॉर EWS आणि 33 इयर फॉर OBC. सो एज क्रायटेरिया थोडासा वाढवून हवा होता. 30-33 इयर इथे खूपच आहे, रिलॅक्सेशन थोडंसं अजून हवं होतं. 35 इयर ST साठी आहे आणि 35 इयर ST साठी. सो द एज इज फर्दर रिलॅक्स अप टू 10 इयर फॉर PWD. आता मेन सगळ्यात महत्वाचं म्हणजे इसेन्शियल क्वालिफिकेशन. सो एज्युकेशन काय आहे, यासाठी कोण अप्लाय करू शकणार आहे. सो महत्वाचं तुमचं बॅचलर डिग्री इन फार्मसी ऑर फार्मास्युटिकल सायन्स.
सो बी फॉर्म कॅन्डिडेट जे आहे ते यासाठी इथे अप्लाय करू शकणार आहेत. or a medicine with specialization in clinical pharmacology or a microbiology from recognized university or institute. So बॅचलर डिग्री जी आहे फार्मसीची ते इथे अप्लाय करू शकता. डिप्लोमा कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकत नाही. द क्वालिफिकेशन आर रिलॅक्स ॲट अ डिरेक्शन ऑफ UPSC सर्व्हिस जी आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, फॉर अ रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग इन केस ऑफ कॅन्डिडेट अदरवाइज वेल क्वालिफाईड. सो तुमच्या ड्युटीज काय असणार आहेत, सो त्या इथे दिलेल्या आहेत. सो ह्या सगळ्यांनी वाचून घ्यायच्या आहेत, खूप महत्वाच्या आहेत या. त्यानंतर अदर डिटेल्स. सो ही जी पोस्ट आहे परमनंट आहे, या कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती नाही, परमनंट ही भरती आहे. लेवल 8चं पे स्केल आहे, खूप छान प्रकारचं पे स्केल आहे. सो नक्कीच जे कोणी इलिजिबल असतील त्यांनी याची तयारी चालू करा. सेंट्रल सर्व्हिस ग्रुप बी गॅझेटेड पोस्ट आहे, नॉन मिनिस्ट्रल. प्रोबेशन पिरियड तुम्हाला यासाठी 2 वर्षाचा जो आहे प्रोबेशन पिरियड असणार आहे. महत्वाची नोट इथे दिलेली आहे, देअर शॅल बी मॅन्डेटरी इंडक्शन ट्रेनिंग ऑफ ॲटलिस्ट 2 वीक्स ड्युरेशन फॉर सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ अ प्रोबेशन ॲज प्रिस्क्राईब बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. सो 2 वीकचं इथे जे आहे तुम्हाला मॅन्डेटरी कंपल्सरी इंडक्शन जे ट्रेनिंग आहे ते इथे असणार आहे. सो ते अटेंड करणं प्रत्येकाला गरजेचं आहे. हेडक्वार्टर तुमचं सिडेस्कोचं जे आहे इथे न्यू दिल्लीला आहे. एनी अदर कंडिशन द ऑफिस मे बी पोस्टेड एनिवेअर इन इंडिया. ओके. सो ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही तुमचं जे आहे पोस्टिंग जे आहे ते होऊ शकतं. 186 इथे वॅकन्सी आहे. सो जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुमचं पोस्टिंग जे आहे एनिवेअर इंडिया इथे होणार आहे. हेडक्वार्टर जे आहे आपलं सिडेस्कोचं सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन न्यू दिल्ली इथे असणार आहे. सो इथे ही जागांची माहिती दिलेली आहे. सो त्यानंतर आता अप्लाय कसं करायचं आहे, डेट काय आहे, एक्झामिनेशन फीज काय असणार ते आपण डिटेलमध्ये बघूया. सो इम्पॉर्टंट इथे जे आहे ऑनलाईन तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं आहे. सो ऑनलाईन बाय युझिंग ऑफिशियल जी वेबसाईट आहे, वेबसाईट ऑनलाईन अप्लाय करायची लिंक तुम्हाला इथे दिलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जाईल. इम्पॉर्टंट ऑनलाईन रिक्रुटमेंट जे आहे ऍप्लिकेशन आर इन्व्हायटेड डायरेक्टली रिक्रुटमेंट बाय सिलेक्शन थ्रू वेबसाईट थ्रूच इथे ऑनलाईन ऍप्लिकेशन होणार आहे. 27 जून पासून इथे ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत. क्लोजिंग डेट आहे इथे ऍप्लिकेशन सबमिट करायची 17 जुलै. सो ज्यांना यासाठी अप्लाय करायचं आहे लवकरात लवकर अप्लाय करा. ऑफिशियली ह्या ज्या वेबसाईट असतात शेवटच्या दिवसापर्यंत कधीच वाट बघायची नाही फॉर्म भरायसाठी, कारण की शेवटच्या दिवसांमध्येच सगळे फॉर्म भरतात. वेबसाईटचा इश्यू होऊ शकतो, त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. 27 जून ते 17 जुलैच्या मध्ये तुम्ही जो आहे तो फॉर्म इथे भरू शकता. सो इथे पण महत्वाची माहिती दिलेली. अप्लाय करण्यापूर्वी ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती पूर्णपणे तुम्हाला जी आहे ती वाचून घ्यायची आहे. सिटिझनशिप ॲज पर जसं इंडियन तुम्हाला इथे आहे. एज लिमिट जे आहे ऑलरेडी आपण पोस्टमध्ये बघितलेलं आहे ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये. 30 जे आहे ओपनसाठी, 30 तुमचं आहे EWS साठी, 33 OBC साठी आणि 35 SC ST साठी. मिनिमम क्वालिफिकेशन सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट इथे माहिती दिलेली आहे कॅटेगरी वाईज कशा प्रकारे तुमचे इंटरव्ह्यू काय होणार आहे ती सुद्धा प्रत्येकाला इथे वाचून घ्यायची आहे. इलिजिबिलिटी कशा प्रकारे असणार आहे ती. तो संपूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला इथे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली जाईल. त्यानंतर अप्लाय कसं करायचं आहे, वेबसाईट ऑनलाईन पोर्टर जे आहे ह्यांच्या थ्रू तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. सो ऑनलाईन तुम्ही जे आहे इथे ऍप्लिकेशन तुम्हाला कसं दिलेलं आहे बघा. सो अर्ज कसा भरायचा याचा संपूर्ण सेपरेट व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, कारण की हा व्हिडिओ जर आपण ऍप्लिकेशनचं डिटेल बघायला गेलं तर खूप मोठं होईल. सो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अर्ज कसा भरायचा ह्याची डिटेल माहिती बघायला मिळेल. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा. आता आपण डिटेल बघूया. त्यानंतर ऍप्लिकेशन फी यासाठी काय असणार आहे ते बघायचं. लास्ट डेट आपण ऑलरेडी बघितली आहे, 17 जुलै लास्ट डेट आहे. कॅन्डिडेट ह्याच्यामध्ये फिमेलला एक्झम्पशन आहे, SC ST आणि PWD कॅन्डिडेटला इथे एक्झम्पशन असणार आहे फी मधून. बाकीच्या कॅन्डिडेटला इथे 25 रुपये फी जी आहे तुम्हाला इथे पे करायची आहे. ती सुद्धा तुम्हाला ऑनलाईन UPI डेबिट कार्ड क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही जी आहे पेमेंट इथे करू शकता. ओके. सो फिमेल कॅन्डिडेट SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी इथे फी नाहीये, नो फी फॉर फी एक्झम्पशन. कॅन्सलेशन रिलॅक्सेशन तो सगळी माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर जे काही परफॉर्म इथे आहे तुम्हाला लागणार आहेत ते सुद्धा याच्या खाली इथे दिलेले आहेत. सगळ्याचा फॉर्मॅट तुम्हाला मिळेल. हेल्प डेस्क नंबर दिलेला आहे जर फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील.
काही तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त अजून माहिती हवी असेल तुम्ही जी आहे कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सो SC ST ट्रिबेट सर्टिफिकेट, सो सगळे जे फॉर्मचे परफॉर्म आहेत इथेच या PDF खाली आहे, ते तुम्हाला डाउनलोड करून इथे ऍप्लिकेशन सोबत भरून तुम्हाला इथे हे लावायचे आहे. सो सगळे फॉर्मॅट जे आहे तुम्हाला इथे मिळणार आहे. सो ह्या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेअर करा. बरेच जण जॉबच्या शोधात असतात. गव्हर्नमेंट नोकरी मिळणं सध्या खूप कठीण झालेलं आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.